तटकरेंच्या विजयात भाजपचा सिंहाचा वाटा असेल, समोर लढायला उरलंय कोण प्रश्न पडतो, असं मंत्री नितेश राणे यांनी म्हटलेलं आहे. जे उरलेले आहेत त्यांच्यावर आमचं लक्ष आहे. नितेश राणे यांनी हे विधान केलेलं आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली. ही निवडणूक म्हणजे सगळा आकड्यांचा खेळ आहे, असंही ते म्हणाले. 22 तारखेचा जेव्हा निकाल जाहीर होईल तेव्हा आकड्यांमध्ये तटकरे साहेब तुम्ही मोजून घ्या. भारतीय जनता पक्षाचा सिंहाचा वाटा असेल हा विश्वास तुम्हाला व्यक्त. तर ह्या व्यासपीठावर पाहिल्यानंतर ही निवडणूक करायची गरज आहे का हा प्रश्न इथे पडतो. हे सगळे खेळाडू या व्यासपीठावर असल्यानंतर समोर टिकणार कोण हा फार मोठा प्रश्न माझ्यासमोर पडलेला आहे. आता हे व्यासपीठावर पाहिल्यानंतर पूर्ण कोकण दिसतं. आता उरलं कोण आहे ह्याच्याशी आता उद्यापासून आम्ही जरा त्याच्यावर दुर्बीण घेऊन जरा लक्ष घालणार आहे.